नमस्कार, मी डॉक्टर उल्का समरेंद्र नाईक निंबाळकर. आज जे पुस्तक तुमच्यासाठी मी घेऊन आले आहे ते आहे मुलांना घडवताना डॉक्टर विजया कडनीस. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक समंजस मार्गदर्शन. या पुस्तकाबद्दल मलपृष्ठावर जे लिहिलं आहे ते खूप छान लिहिलं आहे. मुलांना घडवताना, मुलांना जन्म दिला म्हणजे तुम्ही पालक झालात का, तर नाही. उलट त्या क्षणापासून पालकत्वाचा प्रवास सुरू होतो. आजच्या काळात मुलांना वाढवणं हे आव्हानात्मक चॅलेंजिंग टास्क झालेलं आहे. आणि कसं हे काम करायचं असं सगळीकडेच चिंतेचा सूर नवीन पिढीमध्ये दिसतोय, तरुण पालकांमध्ये दिसतोय. पण खरं तर पालकत्वाशी निगडीत काही मूलभूत गोष्टी समजून घेतल्या तर हा अनुभवसुद्धा खूप आनंददायी ठरू शकतो. पॅरेंटिंग हे चॅलेंजिंग आहे, कठीण आहे, पण काही स्किल आहेत की जे स्किल पालकांनी शिकले तर पालकत्व हा सुद्धा एक प्रवास खूप छान होईल. छान आठवणी राहतील पुढे मुलांनासुद्धा आणि पालकांनासुद्धा. पालक म्हणून मुलांना वाढवताना होणाऱ्या चुका ओळखून त्या वेळीच कशा दुरुस्त कराव्यात याचं उत्कृष्ट मार्गदर्शन डॉक्टर विजया कडनीस या पुस्तकात करतात. याशिवाय काही कळीचे मुद्देही त्या विचारात घेतात. उदाहरणार्थ, मुलाचं भावविश्व कसं जपावं, मुलांमध्ये आत्मविश्वास, महत्त्वाकांक्षा आणि आत्मप्रतिमा कशी निर्माण करावी, मुलांचा अभ्यास आणि वर्तनासंदर्भातील समस्या कशा हाताळाव्यात. या पुस्तकामध्ये 20 टॉपिक्सवर, वेगवेगळ्या टॉपिक्सवर लेखिकेने लिखाण केलेलं आहे. समुपदेशन कशी काळाची गरज आहे याच्याबद्दल आहे. मुलांचे प्रश्न आणि पालकांच्या समस्या, मुलांचे भावविश्व, 16वं वरीस, निंदकाचे घर, भावनिक बुद्धिमत्ता, स्वत्वाचे भान, आत्मप्रतिमा, सेल्फ इमेज, जादू आत्मविश्वासाची, महत्त्वाकांक्षा, शोधबुद्धीचा, अभिक्षमता, निर्णयक्षमता, सवय, आळसाशी 2 हात, ज्याचे बालपण कठीण, मरणछाया भिवविती हृदया. हाही सुंदर लिहिला आहे. हे पालक कसले. 3 इडियट्स या पुस्तकात लिहिलेले 3 इडियट्स कोण आहेत, त्याचा काय परिणाम होतो हे याच्यासाठी नक्की मुळातून पुस्तक वाचा. विद्यार्थी, पालक, शिक्षक एक समन्वय. शिवाय परिशिष्टामध्ये खूप इंटरेस्टिंग एक पुष्पौषधी मुलांसाठी कसं वरदान आहे याच्याबद्दल सुद्धा लिहिलं आहे. आणि संदर्भसूची, मी या पुस्तकाचं पहिल्यांदा काय वाचलं असेल तर संदर्भसूची, की कोणकोणती पुस्तकं वाचली आहेत लेखिकेने आणि त्याचा संदर्भ दिला आहे. तर खरोखर हे संदर्भामध्ये नमूद केलेली सुद्धा पुस्तकं मुळातून वाचण्यासारखी आहेत. जसं की इमोशनल इंटेलिजन्स बाय डॅनियल गोलमन, बिटवीन पॅरेंट अँड टीनेजर, सोशल सायकॉलॉजी, काउन्सिलिंग अँड गायडन्स. मानसशास्त्र हा विषय आज काळाची गरज झाली आहे. दुसऱ्याचं मन जाणणं, भावना जाणणं, त्याला आत्ता काय वाटतं आहे आणि काय करायचं आहे. कारण स्वतःला केलेली मदत ही सर्वोत्कृष्ट मदत असते. आणि त्यामुळे मानसशास्त्राचं जर कुणाला अभ्यास करायचा आहे, वाचायचं आहे त्याच्याबद्दल, तर हे मराठीतून आलेलं खूप छान पुस्तक आहे. छोटे छोटे लेख आहेत, अगदी बोरिंग होणार नाही अशा पद्धतीने लिहिल्या आहेत, गोष्टी सांगितलेल्या आहेत. उदाहरणार्थ आता आत्मप्रतिमेबद्दल सुरुवातच जी केलेली आहे त्यांनी ती संत तुकाराम, रामदास, ज्ञानेश्वर यांची आठवणी येते. आणि आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंद ही अंग आनंदाचे, अंतर्बाह्य आनंदाची प्रचिती येणाऱ्यालाच स्वचा शोध लागलेला असतो. स्वतःची खरी ओळख त्याला पटलेली असते. एक स्वच्छ निकोप आत्मप्रतिमा तयार झालेली असते. स्वतःची प्रतिमाच जर खराब असेल, अरे मी म्हणजे भित्रटच आहे, मी घाबरटच आहे, मला हे जमेल का, ते जमेल का, आणि इथूनच मग आत्मप्रतिमा अशी असेल तर एक चांगलं निकोप व्यक्तिमत्व कसं त्यातून उगवू शकेल, फुलू शकेल, हा प्रश्न आहे. तर आत्मप्रतिमेबद्दलची जी सुरुवात आहे लेखिकेने अशी केली. आणि प्रत्येक ठिकाणी महत्त्वाचं जे आहे ते असं त्यांनी एका पॅरेग्राफमध्ये सुद्धा दिलेलं आहे, की एक आपण काय म्हणूयात की त्या लेखाचं सार म्हणूयात, किंवा त्यांना जे सांगायचं आहे या सगळ्या गोष्टीतून, या वेगवेगळ्या कवितेतून, अभंगातून, असं त्यांनी लिहिलेलं आहे. बालकाची विचारशक्ती पुरेशी विकसित नसल्यामुळे ते इतरांच्या प्रतिक्रियेवरून
आपल्या रिस्पॉन्सवरून ते ठरवतं की मी कसा आहे. आत्मप्रतिमा कशी मुळात बनते याची प्रक्रिया ही त्या सोप्या भाषेत लिहितात. आणि मग आत्मप्रतिमा जर खराब झाली असेल तर ती कशी सुधारू शकतो, आपण काय करू शकतो. आणि खूप त्यांना वेगवेगळे या क्षेत्रात जे अनुभव आलेले आहेत त्याच्यातून हे पुस्तक आलेलं आहे. मॅडमचं सुद्धा जर तुम्ही वाचलं तर सायकॉलॉजीमध्ये त्यांचं कॉन्ट्रिब्युशन खूप आहे. आणि मेन म्हणजे त्यांनी आत्ताच्या काळातल्या प्रश्नांशी त्याची सांगड घालून हे लिहिलं आहे. मला खूप आवडलं. ही जी आवृत्ती आहे ही त्यांनी प्रस्तावनेत असं म्हटलं आहे की आता विभक्त कुटुंब आहे आणि त्याच्यामुळे घरात माणसंसुद्धा कमी झालेली आहेत. आईवडील हे दोघंही पैसा कमवण्यासाठी घराबाहेर पडतात, घरामध्ये माणसं कमी असतात. त्याच्यामुळे मग जे काही सायकोलॉजिकल इश्यूज येतात, टीनेजर्सला जाणवणारे प्रश्न याच्याबद्दल सुद्धा त्या लिहितात. मुळातून वाचा. एकेका टॉपिकवर सांगेल तेवढं कमी आहे. काल 14 नोव्हेंबर चिल्ड्रन्स डे झाला आणि मुलांना जन्म घातला म्हणजे आपली जबाबदारी संपली. आणि आपण पॅरेंटिंग करताना म्हणजे मला काल 3-4 चॅप्टर वाचताना मी कशी घडले, माझं पॅरेंटिंग कसं आहे, माझे पॅरेंट्स कसे होते किंवा माझे ग्रँड पॅरेंट्स कसे होते किंवा माझ्या मैत्रिणींचे पॅरेंट्स कसे होते किंवा मैत्रिणी ॲज अ पॅरेंट म्हणून कशा आहेत, हे सगळंच येत होतं. त्याच्यामुळे 3-4 चॅप्टरनंतर मला खूप अस्वस्थता आली की काही चुकीचे पॅरेंटिंगचे पॅटर्न्स आपण देतो की कधी काही पॅरेंट्स मी पाहिले की ओव्हर ॲम्बिशियस आहेत, काही स्वतः आळशी आहेत, काहींना स्वतःला चांगल्या सवयी नाही आहेत, काही स्वतः चिंताग्रस्त आहेत आणि त्यामुळे तोच पॅटर्न आपण पुढे देतो. किंवा आपल्या आईवडिलांना वाढवताना आपण बघितलेलं असतं की ओरडणं म्हणजे शिस्त लावणं किंवा अति लाड केलं तर त्या मुलाला वाटेल की आय एम बिंग लव्ड. तर हा सुद्धा त्याचा मिसकन्सेप्ट आहे. असे खूप सारे विचार माझ्या डोक्यात आले हे वाचताना. तर पुस्तक वाचायचं म्हणजे काय करायचं, तर मी नेहमी म्हणते की पुस्तक आपल्याशी बोलतं, आपल्याला करतं की तू कसं वागते आहे, आजूबाजूला कसं चालू आहे आणि नवीन बदलत्या काळात आपण कसे वागू शकतो याचं एक गुपचूप मार्गदर्शन. गुपचूप आपले कान पकडले जातात, आपल्या चुका दाखवल्या जातात. एक स्वच्छ आरसा असतो. पुस्तक हा मित्र ज्याला मिळेल त्याचा दिवस खूप छान जातो. तर तुम्हा सगळ्यांनाही चिल्ड्रन्स डेच्या शुभेच्छा. तुमच्यातल्या मुलाला खरंच जागं करा आणि आपल्या काय म्हणतात पालकांना वाढवता आपल्या पालकामध्ये सुद्धा एक मूल आहे आणि तेही आपण निकोप आताही करू शकतो. कारण पहिलं पाऊल हे महत्त्वाचं असतं, ते कधी टाकले ते महत्त्वाचं नाही आहे. त्यामुळे मागचं जे काही झालं ते झालं, नवीन एक सुरुवात करूया. खूप खूप साऱ्या शुभेच्छा.